सगळा गोंधळ उडाला होता एअर इंडियाचा आणि एअर इंडियाचं हे रोजचं आहे. तर मित्रांनो, एअरपोर्टवरती जागोजागी असे किऑस्क लावलेले आहेत. जर तुम्हाला सेल्फ चेक इन करायचं असेल तर मित्रांनो, असा बोर्डिंग पास आपल्याला मिळतो जेव्हा आपण चेक इन करतो. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तो वेगळा अशासाठी कारण आज आपला हा व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. जेव्हा मी फर्स्ट टाइम फ्लाय करायला चालू केलं तेव्हा मी बरेच व्हिडिओ बघितले. थोडंफार माइंडमध्ये प्रेशर असतं की एअरपोर्टवरती कसं काय करायचं, कशी प्रोसेस असते. सो त्यावेळेस मी बरेच व्हिडिओ बघितले युट्यूबवरती. सो म्हटलं आज माझ्याकडे भरपूर टाइम आहे, कारण माझी एक फ्लाईट जी आहे इथून बेंगलुरू टू मुंबई ती 3.5 तासानंतर आहे. तर म्हटलं एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे लोक फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करणार आहेत त्यांच्यासाठी आपण बनवूया. तर तुम्ही जर फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करणार असाल तर तुमच्या मनात A to Z जे काही क्वेश्चन्स असतील, जे काही प्रश्न असतील, त्याची सगळी उत्तरं आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. आणि मी आता आहे बँगलोर एअरपोर्टवरती. जस्ट टूरची ट्रिप संपून मी आता चाललेलो आहे मुंबईला. माझी फ्लाईट आहे 3.5 तासानंतर एअर इंडियाची आणि ती आहे T2 वरून. तर त्यासाठी आज मला बराच टाइम आहे, कारण बोर्डिंग टाइमच्या 2 तास आधी मोस्टली एअरपोर्टवरती पोहोचायचं असतं. पण मी ऑलमोस्ट 3 तास आधी पोहोचले, बिकॉज माझी जी बस होती कूर्गवरून ती हीच होती जी माझ्या फ्लाईटला कनेक्ट करत होती प्रॉपर. अदरवाईज सेकंड बस जी होती ती 7 वाजता इथे पोहोचणार होती. सो मी ती वाली बघून आता इथे आलोय आणि इथे थोडा आता टाइमपास करतोय. सो काही गोष्टी मी आधीच क्लिअर करतो की देशातल्या देशात ट्रॅव्हल करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या पासपोर्टची गरज नाही लागत. इंटरनॅशनल तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर आपल्याला पासपोर्टची गरज लागते. आणि वेब चेक इन हे आता मोस्टली सगळ्या एअरलाईन्सने मॅन्डेटरी केलेलं आहे. सो फ्लाईटच्या टाइमच्या 48 आवर्स आधी तुम्हाला वेब चेक इन म्हणजे 48 आवर्स आधी तुमचं वेब चेक इन अवेलेबल होतं. सो तुम्ही ते करू शकता. तुम्ही जिथूनही कुठूनही तुम्ही कुठल्याही पोर्टलवरून तुम्ही जी तिकीट बुक केली आहे तिथे तो तुम्ही नंबर टाकलाय तो त्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येऊन जातो. आणि त्यात एक लिंक येते वेब चेक इनची, त्यातून तुम्ही वेब चेक इन करू शकता. तर चेक इन जर तसं नसेल केलं तर तुम्ही इथे येऊनही फिजिकली चेक इन करू शकता. आणि जेव्हा तुम्ही तिकीट काढता तेव्हा त्या तिकीटवरती तुमचा टर्मिनल लिहिलेला असतो T1 किंवा T2. तर माझा T2 आहे बँगलोर एअरपोर्टवरती आणि मी आता T2 वरती आलेलो आहे. मोस्टली T1 हे डोमेस्टिक एअरपोर्टसाठी असतात, डोमेस्टिक ट्रॅव्हलिंगसाठी असतात. आणि T2 जे असतात ते मोस्टली इंटरनॅशनल असतात, पण कधी कधी ते व्हॅरी करतात. सो आता माझी डोमेस्टिक आहे, पण तरी पण ती T2 वरती आली आहे. सो आता मी आलेलो आहे बँगलोर एअरपोर्टला आणि आता मी आहे T2 वरती. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं काय आहे ते. तर मित्रांनो, हे आहे बँगलोर एअरपोर्टचं टर्मिनल 2. आणि जेव्हा तुम्ही कधी पण एअरपोर्टवर येता तेव्हा इथे जागोजागी असे साईन बोर्ड्स लावलेले असतात. तर आता माझी फ्लाईट आहे टर्मिनल 2 वरून, तर आपल्याला टर्मिनल 2 ला जायचंय. पण इथे हे अरायव्हलचा बोर्ड लावलाय. सो अरायव्हल म्हणजे तुम्ही येता, म्हणजे तुम्ही लँड करता. आणि दुसरं असं डिपार्चर, ते म्हणजे तुम्ही टेक ऑफ करता, म्हणजे तुम्हाला जायचं असेल तेव्हा. आणि अरायव्हल म्हणजे तुम्ही आलात असाल. तर आपल्याला आता डिपार्चरला जायचं, तर डिपार्चरचा बोर्ड पुढे कुठेतरी असेल. तर असे जागोजागी बोर्ड लावलेले असतात, साईन बोर्ड असतातच. सो मग पॅनिक व्हायची गरज नाही, हे सगळं इथे असतं. आणि जर तरी नाही समजलं तर इथे एअरपोर्टचा स्टाफ असतो जो तुम्हाला चांगल्या प्रकारे हेल्प करतो. सो आता आपण जाणार आहोत डिपार्चरकडे, टर्मिनल 2 वरती. तर आता आपल्याला करायचं डिपार्चर. सो आपल्या इथे समोर दाखवलाय. सो आय थिंक ह्या एस्केलेटरने आपल्याला वर जायचं आहे. जागोजागी असा एअरपोर्ट स्टाफ असतो जो आपल्याला हेल्प करण्यासाठी असतो. सो तुम्ही त्यांच्याकडून हेल्प घेऊ शकता आणि ते बऱ्यापैकी चांगली हेल्प करतात आपल्याला. तर मित्रांनो, एअरपोर्टवरती असे इन्फॉर्मेशन बोर्ड्स लागलेले असतात, इंडिकेटर्स. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची फ्लाईटची सगळी इन्फॉर्मेशन मिळते. फ्लाईट डिले आहे, टाइम वरती आहे, कॅन्सल झाली आहे, हे सगळं जास्त समजतं. जसं की आता इथे आपल्याला दिसतंय टाइम दिलाय, नंतर एक्सपेक्टेड टाइम ऑफ दिला, डिपार्चर दिलाय, मग एअरलाईन कुठली ती तुमची दिलेली आहे, त्याच्यानंतर फ्लाईट नंबर, तुमचं डेस्टिनेशन आणि त्याची स्टेटस, म्हणजे कुठे आहे ती आता, ऑन टाइम आहे का, ते लेट येते, आणि कुठल्या काउंटरवरती तुम्हाला जायचं आहे. सो या बोर्ड्सवरती लक्ष ठेवावं लागतं आपल्याला, कारण याच्यावर आपल्याला आपला स्टेटस समजतो फ्लाईटचा. सो कधी आलात तर हे बोर्ड्स सारखे सारखे बघत राहा. मित्रांनो, जागोजागी एअरपोर्टवरती असे किऑस्क लागलेले असतात, ज्याच्यामधून तुम्ही जर तुम्हाला सेल्फ चेक इन करायचं असेल, तुम्हाला लाईन लावायची नसेल, अवॉइड करायची असेल, तर तुम्ही इथून बोर्डिंग पास तुमचा प्रिंट करून घेऊ शकता. तर हा एक सेकंड वे आहे बोर्डिंग पास घेण्याचा. एक तर आपल्याला चेक इनच्या वेळेस जेव्हा ऑनलाईन वेब चेकिंग करतो तेव्हा येतो, नंतर इथे या किऑस्कवरून आपण काढू शकतो, किंवा या व्यतिरिक्त आता आपण जेव्हा सगळं सिक्युरिटी चेक करून आतमध्ये जाऊ, सिक्युरिटी इन द सेन्स इथे चेक इन करून जेव्हा आतमध्ये जाऊ तेव्हा आतमध्ये आपले काउंटर्स असतात एअरलाईन्सचे. तिथे आपण आपलं सगळं आयडी वगैरे देऊन बॅगेजचं वेट करून, म्हणजे वेट आणि ते सगळं चेक करून आपण बॅगेज ड्रॉप करतो आणि तिथून आपल्याला एक बोर्डिंग पास मिळतो. असे 3 गोष्टी असतात ज्याने आपण बोर्डिंग पास घेऊ शकतो. आणि हा, अजून एक गोष्ट, जेव्हा आपण चेक इन करतो तेव्हा आपल्याला पर पर्सन 2च बॅग अलाउड असतात. एक असते आपली ट्रॉली बॅग जी असते, एक असते ट्रॉली बॅग
आणि एक असते कॅबिन बॅग. सो ट्रॉली बॅग जी असते ती आपण मोस्टली चेक इनच्या वेळेस त्यांना देऊन टाकतो. त्याच्यामध्ये फक्त 15 किलोचं वजन अलाउड असतं, 15 किलोपर्यंतच वजन त्यात असतं. आणि दुसरी असते ही आपली कॅबिन बॅग, ज्यात पर पर्सन 7 kg वजन आपण घेऊन जाऊ शकतो. आणि जर 15 किलो किंवा 7 kg पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस भरावे लागतात. तर हे लक्षात असू द्या. तर आता आपण जाणार आहोत मित्रांनो आतमध्ये. तर अशी लाईन असते आणि इथे आपल्याला आयडी आणि आपली तिकीट दाखवावी लागते, जी ती लोक स्कॅन करतात आणि ते चेक करून आपल्याला आतमध्ये सोडतात, एअरपोर्टमध्ये एंट्री देतात. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत आतमध्ये. जस्ट आपली एंट्री इथून झालेली आहे आणि ते आयडी वगैरे त्यांनी चेक केलं आणि आपल्याला आतमध्ये एंट्री दिलेली आहे. तर आता इथे आपल्याला फर्स्ट चेक करायचं आहे आपले जे एअरलाईन आहेत त्याचे काउंटर कुठे दिसत आहेत का, जी एअरलाईन आपली असेल. आता माझी एअर इंडियाची आहे, तर मी आता इथे एअर इंडियाचं काउंटर चेक करणार आहे कुठे दिसतंय का. तर असे काउंटर्स असतात, ते आपल्याला बघावे लागतात. तर इथे 2 आहेत, आय थिंक इथे पण आहेत. सो आता मी बघतो माझं एअर इंडियाचा काउंटर कुठे आहे. सो मित्रांनो ही जी लाईन आहे ती चेक इनची लाईन आहे आणि आता इथे आपल्याला चेक इन करावं लागणार आहे. आता वाजले 5:30. सो इथे आता आपण बॅग ड्रॉप करणार आहोत, जी आपली लगेज बॅग आहे ही वाली. तर ती इथे त्याला ती लोक बारकोड लावतात आणि ती मग बॅग आपली प्लेनमध्ये जाते, आपल्यासोबत कॅबिनमध्ये येत नाही. आणि आपल्याला इथे बोर्डिंग पास मिळतो फिजिकलवाला. जर तुम्ही सेल्फ चेक इन करत असेल तर तुम्हाला जसं मगाही सांगितलं तसं या किऑस्कवर करावं लागतं. सो चला आता मी आतमध्ये जातो आणि माझं चेक इन करून माझा बोर्डिंग पास घेतो. How many bags per check-in, sir? 1 बाय. एंट्री करने का बैगेज ड्रॉप करने का ट्रेनिंग है या ट्रैवल कोई तो वन बाय Please proceed to counter number D19. थँक्यू. असं मित्रांनो आता आपण सेल्फ चेक इन केले बिकॉज भरपूर लाईन होती. सो आता आपल्याला इथे बॅगेज ड्रॉप करायचं. सो ते ड्रॉप करायला आपण चाललो आहे आणि इथे भरपूर लाईन आहे, पाहू शकता. इथे पण थोडीशी लाईन आहे, जास्त नाही आहे, पण नॉर्मल चेक इनला भरपूर लाईन आहे तिथे. मित्रांनो असा बोर्डिंग पास आपल्याला मिळतो जेव्हा आपण चेक इन करतो. तर त्याच्यावरती तुमचं डेस्टिनेशन आणि हे सगळं लिहिलेलं असतं. त्याच्यात तुमचा बोर्डिंग टाइम जो माझा आहे 18:20, दुसरा आहे गेट नंबर, तर या गेटने आपल्याला आत जायचं आणि झोन असतो आणि सीट नंबर, त्यात सगळे आपले डिटेल्स असते आणि डिपार्चर टायमिंग हे सगळं याच्यामध्ये असतं. आता मी नॉर्मली सेल्फ चेक इन केलंय, त्यामुळे हा असा मिळालाय बेसिकवाला. अदरवाईज कलरफुल असतो जेव्हा आपण मॅन्युअल चेक इन करतो तेव्हा. सो आता माझा गेट आहे D4. तर आपल्याला आता इथे शोधावं लागणार आहे. इथे समोर लिहिलं आहे डोमेस्टिक डिपार्चर इथे आहे. सो आपला गेटही इथे असेल. सो आता आपल्याला गेट आपला शोधावा लागेल आणि आतमध्ये जावं लागेल. एक गोष्ट, जो इथे राईट साईडला बारकोड आहे तो आपल्याला ह्या गेटवरती स्कॅन करावा लागतो, त्याच्यानंतर आपल्याला इथे एंट्री मिळते. सो आता मी आलोय जस्ट आतमध्ये आणि इथे आता आपली सिक्युरिटी चेक इन आपल्याला करायची आहे. आता आपलं शेवटचं काम आहे जे सिक्युरिटी चेकिंग आपल्याला करायचं आहे. तर इथे आता ही सिक्युरिटी चेकिंग आहे. इथे आपल्याला सगळं आता सिक्युरिटी चेक करतील, म्हणजे आपले जे मेटलचं सगळं आहे, इलेक्ट्रॉनिक सगळं काढायला लागतात आणि इथे आपली चेक इन होते आणि त्याच्यानंतर मग चेकिंग होते आणि त्याच्यानंतर मग आपण आतमध्ये जातो. सो चला आता आपण लाईनमध्ये लागूया. तर मित्रांनो आपलं सिक्युरिटी चेक झालंय आणि आता इथे असं बोर्ड लावलंय ऑल बोर्डिंग गेट्स, जे राईटला आहेत म्हणजे समोर आहेत. सो आता आपल्याला तिथे जावं लागेल. तर तुमच्या बोर्डिंग पासवर जो गेट नंबर असतो त्या गेटवरती आपल्याला आता जावं लागतं. तर मित्रांनो इथे असे शॉप्सही असतात शॉपिंगसाठी, जर तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल. इन शॉर्ट जर तुम्हाला काही पैसे उडवायचे असतील, जास्त झाले असतील, तर तुम्ही इथे येऊन उडवू शकता, बिकॉज इथले जे प्राइसेस असतात ते खूप जास्त हायर असतात.
मित्रांनो इथे असे बोर्डिंग गेटचे साईन्स आहेत. सो आपला आहे D4, बोर्डिंग गेट D1 to D9 लेफ्ट साईडला आहेत. सो आता आपल्याला जायचं लेफ्ट साईडला. आता आपण आलेलो आहोत इथे आपल्या बोर्डिंग एरियामध्ये. तर इथे असा सगळा वेटिंग एरिया असतो आणि असे गेट नंबर्स इथे लिहिलेले असतात. इथे तुम्ही बघू शकता D6 D7 आपला आहे D4. सो आय थिंक याच्या मागे आहे आपला हा D4 आहे. सो आता आपल्याला इथे वेट करावं लागेल आणि जेव्हा बोर्डिंग ती लोक अनाऊन्स करतील तेव्हा आपल्याला तिथे जावं लागेल. असं मित्रांनो आपलं आता सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली आहे. आता आपल्याला काही करायचं नाही आहे. आता फक्त इथे वेट करायचं आहे आणि जशी आता आपली अनाऊन्समेंट होईल बोर्डिंगची तसं आपल्याला आपल्या गेटकडे जायचं आणि आपलं प्लेन बोर्ड करायचं. सो आता मी सुद्धा इथे बसलोय. आपला गेट इथे मागेच आहे. अजून अनाऊन्समेंट नाही झाली आहे. जशी अनाऊन्समेंट होईल तसं मी उठेन आणि तिथे जाईन. आपले बोर्डिंग पास आपल्याला तिथे दाखवत जातात आणि मग आपल्याला प्लेनमध्ये एंट्री मिळते. तर मित्रांनो आपली आता बोर्डिंग अनाउन्समेंट झाली आहे. सो आता आपण जाणार आहोत खाली बोर्डिंगसाठी. सो काही आता आपण बसलो प्लेन मध्ये. सो आता मी थोडंसं झोपतो आणि आपण आता डायरेक्ट भेटूया मुंबईला. नऊ 36 झाले आणि आता आपण उतरलेलो आहे लँडिंग करून. सो आता फक्त एकच गोष्ट असते लँडिंगच्या वेळेस. जेव्हा विमान लँड होतं तेव्हा अनाऊन्स होतं की आपण ज्या बॅग सबमिट केलेल्या असतात चेक इनच्या वेळेस त्या कुठल्या बेल्टवर येणार आहेत. सो त्यानुसार आपल्याला आता त्या बेल्टवर जावं लागतं. सो तेवढ्या अनाऊन्समेंटवर फक्त लक्ष ठेवा. बाकी आता लँडिंग नंतर बाकी काही फॉर्मॅलिटीज नसतात. सो आता माझ्या बॅग आलेल्या आहेत 14 नंबरवरती. सो आपण आता त्या बेल्टवर चाललेलो आहोत. तर मित्रांनो असे बॅगेज बेल्ट असतात. सो इथून आपल्याला बॅग अशी पिक करावी लागते. तर अजून माझी बॅग आलेली नाहीये. तर माझा 14 होता. तो हा 14 आहे आणि इथे मी आता उभा आहे. बॅगेज आले की इथून ती कलेक्ट करावी लागते. असे इथे 13 त्याच्या बाजूला तिथे 12 असे बेल्ट असतात. सो जशी ती अनाऊन्समेंट होते त्यानुसार आपल्याला इथे येऊन बॅगेज कलेक्ट करावं लागतं. असो गाईज आपली बॅग आलेली आहे आणि ती आता मी जस्ट कलेक्ट केली आपल्या बेल्टवरून. तर एक गोष्ट लक्षात ठेवा बेल्ट कधी चेंज होऊ शकतात. जसे आता माझे झाले होते 14 त्यांनी अनाऊन्स केलं पण इथे आल्यावरती सगळा गोंधळ उडाला होता एअर इंडियाचा आणि एअर इंडियाचे रोजचं आहे. सो 12 नंबरच्या बेल्टवर गेलो होतं. सो थोडंसं इथे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. बाकी अदरवाईज आय होप मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये दिली असतील. जर तुम्हाला अजूनही काही क्वेश्चन्स असतील तर आपल्या इंस्टाग्राम हँडलवरती तुम्ही मेसेज करू शकता. स्क्रीनवरती कुठेतरी इंस्टाग्राम हँडल येत असेल. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईट सेफ अँड जय श्रीराम.